आता देखील पहिले येते ಏನು ಸರ್ ಹಾ ಏನಿಲ್ಲ घरी गेल्यानंतर हा आहार खायचा आहे. आपल्याला दवाखान्यातून भेट कपाटात ठेवायचं नाही, काचेच्या भांड्यात ठेवायचं नाही. हा आहार आपल्या सर्वोच्च दैनंदिन जीवनामध्ये याचा समावेश करायचा. हा जो कार्यक्रम आहे माननीय प्रधानमंत्री यांच्या आवाहनानुसार हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आपल्या हॉस्पिटलतर्फे रुग्णांना मोफत औषधोपचार होतच असतात. परंतु रुग्णांना जे आवश्यक असणारं औषध उपचारासोबतच डाएट पण महत्त्वाचं असतं. कारण गोळ्यांची जी पावर आहे ती खूप जास्त असते आणि अर्ध्या तासाच्या आधीच त्या गोळ्या खाऊन आपल्याला संपवायच्या असतात. तर ते पचवण्यासाठी म्हणजे जे डाएट आहे जेवणामध्ये जे घटक असायला पाहिजे ते पण आवश्यक असतात. त्या घटकांमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन डाएट आवश्यक असतं. त्यानुसार आपण जे काही किट बनवलेली आहे त्याच्यामध्ये तेल, शेंगदाणा, नंतर गहू अशा प्रकारची किट आपण प्रोव्हाइड केलेली आहे. माझ्या आव्हानाला निलेशजी यांनी तात्काळ प्रतिसाद देऊन पुढील 6 महिन्यासाठी दत्तक घेतले आणि हा उपक्रम पाहून आमचे सल्लागार समितीचे सदस्य परेशजी भोपळे साहेब यांनी सुद्धा तात्काळ मंजुरी दिली की पुढील 10 पेशंट मी घेणार आहे. म्हणजे आपले 25 पेशंटपैकी पुढील 6 महिन्यासाठी जवळपास 16 पेशंट आपले डाएट किट जे आहे फूड किट आहे ती आपल्याला ह्या 2 दानशूर व्यक्तीमार्फत पुरवठा होणार आहे. तर मी या दोघांचं पण खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो की त्यांनी ह्या पुण्यकर्मासाठी आपला असं नोंदवला आहे. तरी मी माझे 2 शब्द सर्व दानशूर व्यक्तिमत्वांना आवाहन करण्यात येत आहे या ठिकाणी की ज्यांना कुणाला जर या प्रकारची सेवा द्यायची असेल, पोषण आहाराची बास्केट जर द्यायची असेल तर त्यांनी राठोड सरांशी संपर्क साधावा अशी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. सानप सर, बास्केटच्या बाबतीत 2 शब्द बोला. बास्केटची माहिती काय आहे त्याच्यात? प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत वैजापूर तालुक्यामध्ये डॉक्टर अरविंद हरबडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये श्री पारकजी यांच्यातर्फे जे क्षयरुग्ण असतात त्यांना फूड बास्केट आपण देत असतो. तर त्या फूड बास्केटचा उद्देश असा आहे की आपल्या पेशंटची इम्युनिटी पॉवर कमी झालेली असते. इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी शासनाने WHO जागतिक आरोग्य संघटनेनं ठरवून दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे 3 किलो गहू, आता गव्हाच्या ऐवजी तुम्ही पीठसुद्धा देऊ शकता किंवा जे काही कडधान्य ते सुद्धा देऊ शकता. त्याच्यानंतर 1.5 किलो डाळ, 1 किलो शेंगदाणे आणि तेल अर्धा किलो, 1 किलो. तर याच्यापैकी किंवा दानशूर व्यक्तींना जे वाटेल ते फूड बास्केट किट तयार करून दानशूर व्यक्ती पेशंटला देऊ शकतात. तर हे काम आज डॉक्टर हरबडे सरांच्या मार्गदर्शनाखाली पारकजी सरांनी आज 6 क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना किट देण्याचं काम केलेलं आहे. तसेच पुढच्या वेळेस सरसुद्धा 10 पेशंट घेणार आहेत. तर सरांनी 10 पेशंट घेतले की आपले 16 पेशंट वैजापूर शहरामध्ये सध्या उपचार घेत आहेत. त्यांना फूड बास्केट वाटप होणार आहे. तर हे जे फूड बास्केट आहे हे फूड बास्केट घरी नेऊन व्यवस्थितपणे आपल्याला त्याचा डाएट घ्यायचा आहे, पूर्ण खायचं आहे. कृपया करून हे किट कोणी विकू नका. कारण की काही रुग्ण काय करतात की फूड बास्केट घेतात आणि बाहेर विकतात आणि त्याची दारू वगैरे पितात. तर तसं कृपया कोणी काही करू नका. त्याच्या मागचा उद्देश हा आहे की तुम्ही लवकरात लवकर बरे झाले पाहिजे आणि औषधोपचार 6 महिन्याचा आहे, रेग्युलर घ्यायचा आहे. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणेच घ्यायचं आहे. ज्या आपल्या टीबीच्या गोळ्या असतात वजनानुसार, वेट बँडनुसार आपण गोळ्या देतो. तर त्या गोळ्यासुद्धा अर्ध्या घंट्याच्या आत संपवायच्या आहेत. ठीक आहे. तर याप्रमाणे या फूड बास्केटचं आपण आज आयोजन केलेलं आहे.
एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. खूप खूप धन्यवाद सर. मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते पारेख सर, माननीय वैद्यकीय अधीक्षक सरांसमोर की गेल्या 2025 मध्ये या छत्रपती संभाजीनगर मामदार 2025 या छत्रपती संभाजीनगरमध्ये TB मुक्त अभियानाअंतर्गत एकूण 1,40,000 एक्सरे करण्यात आले होते. त्यापैकी वैजापूर शहराचा हा प्रथम क्रमांक आला होता आणि छत्रपती संभाजीनगरचे माननीय जिल्हाधिकारी श्रीमान दिलीपजी स्वामी सरांच्या हस्ते वैजापूर उपजिल्हा रुग्णालयाला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. आणि हा जो सगळा TB प्रोग्राम आहे, आमचे सहकारी गोकुल राठोड सर आणि आमचे सानप सर हे पोटतिडकीने या ठिकाणी काम करतात. अगदी ग्राउंड लेवलला जाऊन ते रुग्णांची चौकशी करतात. ती दिलेली बास्केट खातात की नाही खात, गोळ्या वेळेवर घेतो की नाही, कायम ते संपर्कामध्ये असतात. आणि या ठिकाणी माननीय वैद्यकीय अधीक्षक साहेबांनी मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व मान्यवरांचं या ठिकाणी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि सर आपण 2 शब्द बोलावे अशी विनंती करतो.